राजस्थानच्या जैसलमेर मध्ये हादरवून टाकणारी घटना। बकरी चारणाऱ्या 70 वर्षीय वृद्धाबरोबर तरुणीचं अश्लील वर्तन। अश्लील वर्तन केल्याचा व्हिडिओ तरुणीने केला पॉर्न साइटवर अपलोड। आर्थिक हव्यासापोटी तरुणी अश्लील व्हिडिओ बनवून करायची पॉर्न साइटवर अपलोड। अश्लील व्हिडिओ बनवणारी तरुणी पेशानं सॉफ्टवेअर इंजिनियर। अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर कपलला पोलिसांनी घेतलं ताब्यात। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। राजस्थानमधील जैसलमेर येथील एका वृद्धाचा अश्लील व्हिडिओ अलीकडेच समोर आला होता। वृद्धाचा अशा पद्धतीचा अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। पाहूयात हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला। राजस्थानमधील जैसलमेर येथे एक तरुणी सामसूम रस्त्यावर गाडी थांबवते, त्यानंतर एका 70 वर्षीय बकरी चारायला नेणाऱ्या वृद्धाला बोलावते, त्यानंतर त्या वृद्धासमोर अश्लील वर्तन करते आणि त्यानंतर त्या संपूर्ण घटनेचं व्हिडिओ चित्रीकरण करून तो व्हिडिओ अश्लील वेबसाईटवर पोस्ट करते। हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सर्व स्तरातून या तरुणीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात होती। या प्रकरणाची दखल घेत जैसलमेर पोलिसांनी तनोट पोलीस ठाण्यात आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एसपी सुधीर चौधरी यांनी अज्ञात आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते। या प्रकरणी पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या। हजारो किलोमीटर पर्यंतचा तपास केल्यानंतर पोलिसांच्या पथकांनी दिल्लीतील एका फ्लॅटमधून या उत्तर प्रदेशातील 24 वर्षीय स्मृती आणि तिचा प्रियकर बिहारचा 28 वर्षीय शानू कुमारला जैसलमेर पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर या दोघांकडे केलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती उघड झाली। ही तरुणी आणि तिचा प्रियकर दोघेही आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर असून पैशाच्या हव्यासापोटी ही तरुणी आपल्या साथीदाराच्या मदतीने असे अश्लील व्हिडिओ बनवायची आणि ते पॉर्न साइटला मोठ्या किमतीत विकायची अशी धक्कादायक माहिती समोर आली। ज्यावेळी या तरुणीने 70 वर्षीय वृद्धाबरोबरचा अश्लील वर्तन केल्याचा व्हिडिओ पॉर्न साइटवर अपलोड केला, त्यावेळी त्या व्हिडिओमध्ये तरुणीचा चेहरा हा ब्लर करण्यात आला होता, तर वृद्धाचा चेहरा हा स्पष्ट दिसत होता। त्यामुळे सर्वसामान्यापासून संपूर्ण प्रशासन थक्क झालं होतं। हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांच्या सायबर टीमने व्हिडिओ पोस्टिंगचा असलेला पॅटर्न, या व्हिडिओचे मेटा डेटा, त्याचबरोबर डिजिटल फिंगरप्रिंट, मोबाईलचं लोकेशन आणि आयपी ॲड्रेस या सगळ्या तांत्रिक बाबींचा तपास केला। या तपासातून हे जे तरुण तरुणी आहेत हे मूळचे दिल्लीतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, मात्र काही पैशांच्या हव्यासापोटी ते दोघेही अशा पद्धतीचे अश्लील व्हिडिओ बनवून ते पॉर्न साइटवरती विकत असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या दोन्ही जे तरुण तरुणी आहेत या दोघांनाही आता पोलिसांनी अटक केली आहे। त्यांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली आणि या सगळ्याच पोलीस कोठडीच्या दरम्यान पोलिसांकडून या दोघांनी या आधीही अशा पद्धतीचे अश्लील व्हिडिओ बनवले आहेत का, कुणाबरोबर अशा पद्धतीचे व्हिडिओज बनवण्यात आलेत, आणखी कुणाला यामध्ये टार्गेट करण्यात आलंय का, आणखी कुणी पीडित व्यक्ती या सगळ्यात आहेत का, याचा तपास जो आहे तो केला जाणार आहे। या तपासाअंती काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हे कोणतं रॅकेट आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान हे सगळंच प्रकरण समोर आल्यानंतर काही पैशांच्या हव्यासापोटी आजकालची तरुण पिढी किती खालच्या थराला गेली आहे हे पाहून समाजातून आश्चर्य आणि चिंता देखील व्यक्त केली जाते। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी। म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी। 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या। प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14। संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484। फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम।
चाटे फाउंडेशन, नो टेन्शन.